अमेरिका आणि चीन पुन्हा एकत्र? जगभरात खळबळ. जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेलं आर्थिक युद्ध. एकीकडे अमेरिका तर दुसरीकडे चीन. टॅरिफ, चिप्स, टेक्नॉलॉजी, ट्रेड बॅन आणि अब्जावधी डॉलरचा संघर्ष. पण आता या दोन महासत्तांमध्ये मोठी घडामोड घडली आहे. चीनने दावा केला आहे की अमेरिका आणि चीन यांनी मिळून नवीन ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट बॉडीज तयार करण्यावर सहमती दर्शवली आहे. पण ही बॉडीज नेमकं काय असणार? यामुळे ट्रेड वॉर थांबणार का? आणि याचा जगावर काय परिणाम होऊ शकतो? आज आपण सगळं समजून घेणार आहोत. नेमकं घडलं काय? चीनच्या अधिकृत माहितीनुसार अमेरिका आणि चीन आता व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष संवाद यंत्रणा तयार करणार आहेत. यामध्ये वर्किंग ग्रुप्स, ट्रेड काउन्सिल्स आणि इन्व्हेस्टमेंट डिस्कशन प्लॅटफॉर्म्स सारख्या बॉडीज असू शकतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दोन्ही देश आता थेट बसून व्यापारातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. ट्रेड वॉर सुरू कसं झालं? अमेरिका आणि चीनमधील हा संघर्ष नवीन नाही. 2018 मध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चीनवर आरोप केला की चीन अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस वापरत आहे, अमेरिकन कंपन्यांची टेक्नॉलॉजी कॉपी करत आहे आणि बाजारात अनफेअर ॲडव्हान्टेज घेत आहे. यानंतर अमेरिकेने चीनी वस्तूंवर अब्जावधी डॉलरचे टॅरिफ्स लावले. चीननेही प्रत्युत्तर दिलं. अमेरिकन कंपन्यांवर निर्बंध आले आणि सुरू झालं ट्रेड वॉर, टेक्नॉलॉजी वॉर. हा संघर्ष फक्त वस्तूंवर मर्यादित राहिला नाही, तर तो टेक्नॉलॉजीच्या युद्धात बदलला. अमेरिकेने हुवावे सारख्या चीनी कंपन्यांवर निर्बंध आणले. ॲडव्हान्स्ड AI चिप्स आणि सेमीकंडक्टर्स चीनला विकण्यावरही मर्यादा घातल्या. कारण अमेरिका मानते की चीन AI आणि हायटेक क्षेत्रात खूप वेगाने पुढे जात आहे आणि भविष्यात अमेरिकेलाच आव्हान देऊ शकतो. मग आता अचानक संवाद का? कारण या संघर्षाचा फटका दोन्ही देशांनाच बसू लागला. अमेरिकेत महागाई वाढली तर चीनची अर्थव्यवस्था स्लोडाऊनचा सामना करू लागली. जागतिक कंपन्यांनाही मोठा त्रास झाला. सप्लाय चेन्स विस्कळीत झाल्या आणि जगभरातील बाजार अस्थिर झाले. त्यामुळे आता दोन्ही देश तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. या नवीन बॉडीज काय करणार? या ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट बॉडीजचं मुख्य काम असेल: 1. व्यापारातील अडथळे कमी करणे. 2. कंपन्यांच्या गुंतवणुकीवरील नियमांवर चर्चा. 3. टॅरिफ्स आणि रिस्ट्रिक्शन्सबाबत संवाद. 4. टेक्नॉलॉजी एक्सपोर्ट्सवर चर्चा. 5. सप्लाय चेन स्टेबिलिटी राखणे. म्हणजेच भविष्यात मोठे आर्थिक संघर्ष टाळण्यासाठी कम्युनिकेशन चॅनल तयार केला जात आहे. पण खरंच संबंध सुधारले आहेत का? तज्ज्ञांचं म्हणणं आहे, अजिबात नाही. कारण अजूनही तायवान हा सर्वात मोठा वाद आहे. साऊथ चायना सीमध्ये तणाव कायम आहे. AI आणि सेमीकंडक्टर डॉमिनन्सवर स्पर्धा सुरूच आहे. म्हणून हे पूर्ण शांततेचं चिन्ह नसून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न मानला जात आहे. जगावर काय परिणाम होईल? जर अमेरिका आणि चीनमध्ये तणाव कमी झाला तर त्याचा फायदा संपूर्ण जगाला होऊ शकतो. ग्लोबल मार्केट स्टेबल होऊ शकतात, व्यापार वाढू शकतो, गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स वाढू शकतो, महागाईवरही काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकतं. कारण जगातील सर्वात मोठ्या दोन अर्थव्यवस्था म्हणजे अमेरिका आणि चीन. तर सध्या जगाचं लक्ष लागलं आहे या नवीन ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट बॉडीज खरंच काम करणार का, की हा फक्त तात्पुरता डिप्लोमॅटिक मूव्ह आहे? कारण अमेरिका आणि चीनमधील संघर्ष फक्त व्यापारापुरता मर्यादित नाही, तर तो भविष्यातील जागतिक महासत्ता कोण असेल याचाही संघर्ष आहे. तुम्हाला काय वाटतं? अमेरिका आणि चीनमधील तणाव कमी होईल का? कॉमेंट करून नक्की सांगा.